जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। 9 तालुक्यांमधील 3 सरपंच आणि 15 सदस्य पदांसाठी निवडणूक होते। मात्र धक्कादायक म्हणजे उमेदवारांनी पाठ फिरवल्यामुळे 67 सदस्यांच्या जागा अद्यापही रिक्त राहणार आहेत। प्रशासनाने तयारी केली असली तरीही अनेक जागांसाठी उमेदवार न मिळाल्याने निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली आहे। या निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे। विविध कारणामुळे रिक्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। आपण पाहू शकतो की सध्या सकाळपासूनच सगळी यंत्रणा सज्ज आहे आणि मतदान बूथवर हळूहळू मतदार जो आहे तो मतदान प्रक्रियेसाठी यायला सुरुवात केलेली आहे। वयोवृद्ध मतदार देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान बूथवर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यवतमाळ जिल्ह्यात 16 पैकी 9 तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीमध्ये 3 सरपंच आणि 15 सदस्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। उद्या या मतमोजणी पार पडणार आहे। त्याआधी आज मतदान प्रक्रिया पार पडते। काही ठिकाणी 3 सरपंचांसाठी अतिशय चुरशीची लढत होती, तर 15 सदस्यांसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।